झारखंडमध्ये शांतीत क्रांती करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पण पोलीस लाठीचार्ज करतात आणि मग तुम्ही म्हणता की देशद्रोही लोकांना असंच पाहिजे। कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? नमस्कार। झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या भरती प्रक्रियेत मोठा गोंधळ होतो। कथित आरोपी अभय कुमार तिवारी उर्फ मनोज कुमार तिवारीला पोलीस अटक करतात आणि त्यासोबतच हे देखील स्पष्ट होतं की भरती प्रक्रिया संपूर्णपणे कॉम्प्रोमाइज झाली आहे। संपूर्ण झारखंडमध्ये संतापाची लाट उठून येते। विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करतात। ना कोणते फॉरेन फंडिंग असल्याचे आरोप, ना देशविरोधी घोषणा, ना कोणत्या हिंदू देवाचा अपमान। विद्यार्थी फक्त शांतीपूर्ण आंदोलन करताना आढळले, पण तरी सुद्धा 10 ऑगस्ट रोजी पोलीस लाठीचार्ज करतात आणि अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचं समोर येतं। आता सेम घटना कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनात सुद्धा झाली। विद्यार्थ्यांवर अमानुषपणे पोलीस लाठीचार्ज करतात। ठीक आहे, तुम्ही म्हणाल बीजेपीच्या आंदोलनात राजकीय हस्तक्षेप होता, देशविरोधी घोषणा झाल्या, देवांचा अपमान झाला, आतंकवाद्यांच्या समर्थनात घोषणा झाल्या, पण ही एक बाजू झाली। आता वर्गात 2 विद्यार्थी आगाऊ असले म्हणून शिक्षक 10च्या 10 विद्यार्थ्यांना मारत नाहीत। असो, दिल्लीमध्ये बीजेपी आणि झारखंडमध्ये JMM म्हणजेच झारखंड मुक्ती मोर्चा सोबत काँग्रेस, राजकीय पक्षाचा इथे प्रश्नच नाही। प्रश्न हा सुद्धा नाही की कोणता राजकीय पक्ष चांगला आहे। आता विषय फक्त इतकाच आहे की हे सगळे राजकीय पक्ष एकाच माळ्याचे मळी आहेत। मग ते बीजेपी असो किंवा काँग्रेस असो किंवा तृणमूल काँग्रेस असो, आम आदमी पार्टी असो, हे सगळे राजकीय पक्षांना विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या भविष्याशी काडी मात्र सुद्धा घेणं देणं नाही। म्हणून आंदोलनं होणं ही काळाची सर्वात मोठी गरज आहे, कारण याच आंदोलनांमुळे असल्या मुद्द्यांकडे नागरिकांचं लक्ष जाते। पण या सगळ्यातून आता तुम्ही ठरवा की वेळेत या राजकीय पक्षांना प्रश्न विचारायचे की आयुष्यभर अंधभक्त म्हणून जगायचं। जय हिंद।